बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे आपले मित्र पहिला भरीकर त्याचप्रमाणे आदिनगर किंवा काही सर्व बंधू आणि भगिनींनो, ते संगमनेर शहराची जी पीव्हीसी पाईपलाईन होते त्या ठिकाणी स्टेडियम सारखं एक मोठं काम झालं, मंगल कार्यालय झालं। तर त्या मंगल कार्यालय करण्यामागचा हेतू एवढाच होता, मुस्लिम समाजाला आपलं फक्त एकच आपलं गाव म्हणून एकच नगरपालिकेचं मंगल कार्यालय आणि त्या ठिकाणी आपलं गणपतीचं मंदिर, बसोबाचं मंदिर खूप जुनं आहे आणि त्या ठिकाणी नॉनव्हेज काही करता येत नाही। पण कधीतरी एखाद्या कावळ्यानी एखादं हाडून चाललं तर आता ते कावळ्यानी कुठे खासदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्या ठिकाणी डॉक्टर सुजित तांबे साहेब असतील, त्यांनी एक चांगला हेतू ठेवून आज आपण मौलाना आझाद मंगल कार्यालय त्या ठिकाणी उभं केले आणि इतकं मोठं काम त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी केलेले कामं सांगण्यासारखे खूप आहे। परंतु या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे, येत्या 20 तारखेला प्रत्येक जण म्हणतो साहेब 1 लाखांनी निवडून येणार। अरे साहेब 1 लाखांनी निवडून आणण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार। आपले जे नातेवाईक बाहेरगावी आहेत, आपले मुलं बाहेरगावी शिकायला आहेत, त्यांना आपल्याला बोलून जर आपण त्यांना घेतलं तर साहेब खरोखर 1 लाखांनीच निवडून येतील यात कुठली संगमनेरकरांना शंका नाही। म्हणून या ठिकाणी ज्योती बसू जे आहे ते आहे, पण मतदारसंघ त्यांची बदलली होती। बाळासाहेब थोरात एकमेव आमदार आहे, एकाच मतदारसंघातून एकाच चिन्हावर निवडून आलेले आहे। तेव्हा अशा बाळासाहेब थोरातांना जर आपण 9व्यांदा निवडून दिलं तर हा भारताचा विक्रम होणार। एकाच मतदारसंघातून या अगोदर भारतात कोणीही 9 वेळा निवडून आलेलं नाही सलग, आणि आता ते तर निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे। फक्त आता असं आहे की तुम्हाला आम्हाला त्यांचा लीड इतका दाखवला पाहिजे की ते मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार आहे। जर तुम्हाला बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हावे असं वाटत असतील तर बाळासाहेब थोरातांच्या मागे संगमनेरची जनता हे सिद्ध करावं लागेल ना। तेव्हा बाळासाहेब थोरातांच्या मागे संगमनेरची जनता आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या 20 तारखेला पंजाच्या पुढचं बटन दाबायचं आहे। स्त्रियांची इज्जत ही सगळ्यात महत्वाची आहे। जो कोणी स्त्रियांचा अपमान झालेला आहे तो आम्हाला मान्य नाही। ही जर तुमची आमची भूमिका असेल तर आपल्याला पंजाच्या पुढचं बटन दाबायचं आहे। संगमनेरचं पाणी राखणदारी करायची असेल, त्याला कोणी वाकड्या नजरेनं पाहू द्यायचं नसेल तर बाळासाहेबांच्या पुढचं बटन आपल्याला दाबण्याशिवाय पर्याय नाही। खूप मुद्दे आहेत, पण मित्र तुम्हाला मी सांगतो, मी तळतळून तुम्हाला सांगतो। सत्यजित दादांना माहिती आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे की मी परदेशात होतो, 6 महिन्यासाठी परदेशात गेलो होतो। 6 महिन्याचा विजा होता, पण निवडणूक लागली, साहेब निवडून आले पाहिजे आणि नुसते निवडून नाही, विक्रमी मताने निवडून आले पाहिजे आणि त्या निवडून येण्यामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा असलं पाहिजे असं मला वाटत होतं। म्हणून मला इथल्या भूमीने खेचत आणलं आणि मी माझा दौरा परदेशाचा थोडा शार्ट करून इथं आलो। आणि तुम्हाला मी सांगतो की मला आनंद आहे की संगमनेरच्या गल्लीबोळामध्ये जिकडे तिकडे पंजाचा आवाज आहे आणि तुम्हाला सांगतो हा पंजा साधा नाही। भगवान शिव पंजा, गुरु नानकाकडे बघा, गौतम बुद्धाकडे बघा, वर्धमान महावीराकडे बघा, अल्लाची प्रार्थना करा, येशूची प्रार्थना करा, सर्वत्र तुम्हाला। तेव्हा हा हात जगन्नाथ, हाताला हात द्या, प्रगतीला साथ द्या, बाळासाहेबांना मत द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।
तांबे उपस्थित झाले त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर मी या परिसरातील युवा नेतृत्व प्रथमतः सर्व आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। अतिशय थोड्या वेळात आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपले आभार मानतो व येणाऱ्या 20 तारखेला नामदार साहेबांना अधिक मताधिक्याने आपण निवडून देऊ एवढी सगळ्यांना विनंती करतो व थांबतो। भाऊ अतिशय मोजक्या शब्दात भाऊने आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर आमचे परममित्र अमर भाऊ कतारी यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आहेत दुर्गाताई, त्यानंतर सत्यजित दादा, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आमचे चुलते दीपक काका, शेतीराम, त्याचप्रमाणे सर्व महिला आणि मोबिलपुरा, अशोक चौक, स्वातंत्र्य चौक आणि हा आपला बापटी किराणा परिसरातील सर्व नागरिक मित्रांनो, 2024ची विधानसभेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या 15-20 दिवसापासून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत की थोरात साहेब विक्रमी मताधिकारी निवडून आले पाहिजे। खरं तर ही चौक सभा माझी पहिलीच आहे आजची। आम्ही सकाळपासून आत्ता संध्याकाळपर्यंत प्रचारच करत होतो ताई, तिकडं नायकटपुरा, मोगलपुरा हा सगळा एरिया केला जोरवे रोड पार्ट्यापर्यंत, तेव्हा आम्ही सर्व इथं आलो। बघितली सभा आहे, आपल्या नगरसेवकांचा फोन आला नितीन भाऊचा की भाऊ या ठिकाणी सभा आहे, तुम्ही उपस्थित राहा। खरं तर मोमीनपुरा आणि हा जो सगळा परिसर आहे ताई हा सतत गेल्या अनेक वर्षापासून मी बघतोय राजकारण जेव्हापासून कळतं तेव्हापासून हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिलेला परिसर आहे हा। आणि ह्याच परिसराने तुम्हाला अनेक नगरसेवक निवडून दिले आणि अनेक नगरसेवक सुद्धा पाडलेले आहेत। हाच परिसर आहे हा। एक 500-700 जे मतदान असतं ह्या कोपऱ्याचं, हा मोमीनपुरा, छोटा मोमीनपुरा, स्वातंत्र्य चौक, हेच सर्व उमेदवार ठरवतो की ह्या वर्षी आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय। आणि ह्या परिसरातील नागरिक आमच्या गल्लीत एकदा ह्याच परिसरातील नागरिकांनी आईला सुद्धा निवडून दिलेलं आहे, माझ्या आईला अपक्ष नगरसेविका म्हणून ह्याच परिसरातील नागरिक। 20 तारखेला होणाऱ्या संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले आपले सर्वांचे लाडके नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, त्याचबरोबर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी, किशोरभाऊ टोकसे, किशन शेठ बापते, पप्पू रंगरेज, उपस्थित सर्वच मुन्ना बापते, आता सगळ्यांची नावं घेत नाही, कैलास भाऊ, सगळेच, शशी दादाभाई, आनोरेताई, सुरेश भाऊ नागरे आणि अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। 20 तारखेला होणारी निवडणूक आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे। प्रसाद गोरे आता ज्यांनी भाषण केलं ते सगळेजण उपस्थित आहेत। आपण काय म्हणतो की नामदार बाळासाहेब थोरातांची ही 9वी निवडणूक आहे। 9वी निवडणूक म्हणजे आताच पगडाल सरांनी सांगितलं की देशामध्ये एकाच पक्षातून एकाच मतदारसंघातून लागोपाठ 9 वेळा निवडून आल्याचा रेकॉर्ड कोणाच्याच नावावर नाही। लोक आले, काही 10 वेळा आले, काही 11 वेळा आले, पण ते कधी मध्ये पडले, कधी पक्ष बदलले, कधी मतदारसंघ बदलले, कधी त्यांच्या हिशोबामध्ये आता जसं पलीकडचे सांगतात की 8 वेळा मी निवडून आलोय, त्याच्यामध्ये पोटनिवडणुका पण पकडल्या जातात। परंतु पूर्ण 5 वर्षाची टर्म घेतलेले बाळासाहेब थोरात सोडून आता देशामध्ये कोणीच नाही, हे देखील आपल्या संगमनेरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि हे सगळं करण्याचं कारण आपण सर्वांनी त्यांच्यावर आजपर्यंत भरघोस असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांनीही आपल्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 40-50 वर्ष झाले आपण कायमच निळवंडेच्या धरणाची चर्चा ऐकत होतो की निळवंडे होणार आहे, पण जेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेब थोरात 1999 साली पाटबंधारे राज्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने निळवंडे धरणाच्या कामाला चालना मिळाली आणि ते निळवंडे धरण करत असताना धरणाच्या भिंतीमध्ये पाईप टाकून
संगमनेर शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्याची योजना, बिना मोटरची 67 किलोमीटर पाणी हे कुठलाही विजेच्या मदतीशिवाय मोटरीशिवाय डायरेक्ट संगमनेर नगरपालिकेच्या टाक्यांमध्ये येतं. अशी योजना देशात कुठंच नाही. फक्त तिकडून कॉक सोडायचा, पाणी डायरेक्ट इकडं आपल्या टाक्यांमध्ये येतं. आपल्या टाक्यांमधून पाणी आता आपल्याकडं आपल्या नळांना येतं. काय परिस्थिती होती संगमनेरातल्या पाण्याची पूर्वी, की पहिलं तर आपल्याला 4 फूट खड्ड्यामध्ये जावं लागायचं, मोटरी लावावं लागायच्या. मोटरीने पाणी, ज्याच्या घरी मोटर असेल तो मोटर लावायचा. मोटर लावली की आजूबाजूच्या 2-4 लोकांना पाणी मिळत नव्हतं, त्याच्यावरून भांडण व्हायचं. आणि कितीतरी महिलांच्या मारामाऱ्या भांडणं सुद्धा पाण्यावरून झालेले आहेत. आणि भांडणं महिलांवरून सुरू व्हायचे, नंतर मग गल्लीचे होऊन जायचे. हा काळ संगमनेरामध्ये आपण पाहिलेला आहे. ज्यावेळेस नळाला पाणी सोडायचं त्यावेळेस 1 तासासाठी सकाळी लाईट घालवली जायची, कारण लोकांनी मोटरी लावू नये. मोटरी लावल्याचं दुसऱ्याला पाणी मिळत नव्हतं. मात्र आज आपल्याला 365 दिवस पूर्ण पाणी मिळतंय. आज ही जी प्रगती झाली ही बाळासाहेब थोरातांना मंत्रिपद मिळालं म्हणून झाली. प्रत्येक वेळेस आपण पाहतो की आता ही तहसील कचेरी आहे, कशी बिल्डिंग होती, आज कशी तयार झालेली आहे. संगमनेर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार ही बिल्डिंग तयार झाली. याच्या पलीकडे कवी आनंद फंदे आहे. कसं कवी आनंद फंदे होतं, आता कशा पद्धतीने ते तयार होतंय. बंदिस्त असं नाट्यगृह होतंय. आणि म्हणून अनेक विकासाचे कामं मागच्या 20-25 वर्षामध्ये संगमनेरामध्ये झाले. आणि त्याचं एकमेव कारण होतं की बाळासाहेब थोरात साहेबांना कायम राज्यामध्ये चांगलं चांगलं मंत्रिपद मिळत गेलं. मंत्री झाल्यावर माणसाला विकास करायला संधी मिळत असते. आज अजूनही बऱ्याच प्रकारचे विकास काम आपल्याला संगमनेर शहरामध्ये करायचे. थोडस रस्त्यांची आपली अडचण आहे. रस्त्यांचे काम आपण मुद्दाम थांबवले होते, कारण भुयारी गटार योजनेचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून पहिली गटार करायची आणि मग रस्ते करायचे, म्हणून आपण रस्त्यांची कामं थांबवले. आता हा जो तुमचा रस्ता आहे, पूर्ण जुन्या तांबे हॉस्पिटल पासून कचेरीपर्यंत येणारा, तो पूर्ण मोठा रस्ता होतोय, तुम्ही पाहिला असेल. काही दिवसानंतर हाच मुख्य रस्ता शहराला जोडणारा होणार आहे. तेव्हा अनेक विकासाचे कामं हे आपण मागच्या काळामध्ये केले. नगराध्यक्ष म्हणून दुर्गाताई तांबेंनी देखील ते सगळं काम केलं. नगरसेवक म्हणून या वॉर्डामध्ये आता नितीन अभंग असेल किंवा अजून तुला कोण जोडले जातील, गजेंद्र अभंग असेल, हे सगळे नगरसेवक आहेत. इकडे किशोर भाऊ टोकसे असेल, हे सगळे लोक आहेत. यांनी खूप कामं लोकांचे केले. कायम लोकांच्या सुखदुःखामध्ये उभं राहण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आपण सगळेजण बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठीशी गंभीरपणाने उभे आहोत. बाळासाहेब थोरातांचा जो कार्यकर्ता आहे, तो प्रत्येक कार्यकर्ता अर्ध्या रात्री लोकांच्या कामासाठी हजर असतो. कोणी फोन केला तरी त्याच्यासाठी 100% हजर राहण्याचं काम हे थोरात साहेबांचा कार्यकर्ता करत असतो. कोणाचं पोलीस स्टेशन असो, कोणाचा दवाखाना असो, कोणाचं कुठल्या पद्धतीचं काम असो, प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी मदतीला साहेबांचे कार्यकर्ते कायम येत असतात. ही देखील परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहे. आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहे. हा जो परिसर आहे, हा परिसर हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या एकतेचा परिसर आहे. हिंदू आणि मुसलमान कित्येक वर्षांपासून या परिसरामध्ये एकत्र गुण्या गोविंदाने राहतात. अशी एक पण ईद झाली नाही त्याची आपण एकत्र साजरी केली नाही. अशी एक पण दिवाळी झाली नाही त्याची आपण इथे एकत्र साजरी केली नाही. इथं विकनशेठ बापटे बसलेले, त्यांचं 90% गिराईक जे आहे ते मोमीनपुऱ्याचं गिराईक आहे. इथं जमील सय्यदची आठवण आज आम्हाला येते. क्रिकेट खेळण्याला आम्ही लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळता खऱ्या अर्थाने मोठे झाले. इथं अभय भाऊ खोजे पण उभे आहेत. या सगळ्या कल्याणमध्ये आपण कायम एकत्र राहिलो आणि गुण्या गोविंदाने आजपर्यंत राहिलेलो आहे. संगमनेर शहरामध्ये जो उद्योग व्यवसाय वाढला, ते व्यापार वाढलेला आहे. त्याचं मुख्य कारण आहे की आपण सगळेजण इथं गुण्या गोविंदाने एकत्र राहतो.
संजय गांधी नगर आहे, संजय गांधी नगर मधून अमर येतो. अमरची आई म्हणजे आम्ही आत्या मानतो, कारण ती आमच्या वडिलांबरोबर नगरसेविका होती. म्हणजे अमर विरोधात जरी असला तरी त्याला आम्ही बरोबर वेळेवर आणायचो, कारण त्याचे आणि आमचे घरोब्याचे संबंध. इथं वडारवाडी मधून शशी आलेला आहे, बाकीचे पण सगळे मला समोर दिसत आहेत. लहानपणापासून मी तुमच्या घरी आलेलो आहे, तुमच्या बरोबर जेवण केलेलं आहे, तुमच्या बरोबर शाळेत गेलेलो आहे. आणि म्हणून कुठली जात पात धर्म कधी न पाहता आपण कायम एकत्र राहण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. बटेंगे तो कटेंगे याच्यावर आमचा विश्वास नाहीये, जुडेंगे तो बढेंगे याच्यावर आमचा विश्वास आहे. हिंदू मुसलमान शीख ईसाई आपण सगळेजण एकत्र राहिलो म्हणून आज संगमनेरमध्ये विकास झालेला आहे. बघा बाजार ते पेठा बाकीच्या तालुक्यांमध्ये जाऊन तिथं उमेश बोटकर उभे आहे. उमेश बोटकरांना विचारा खरेदी विक्रीचे व्यवहार कुठं जास्त होतात, टॅक्सचं कलेक्शन कुठं जास्त होतं. अभय भोजनना विचारा पतसंस्था कुठं सगळ्यात जास्त आहे. मी काल सीए लोकांची मीटिंग घेतली. सीए संगमनेरात किती सीए माहिती का? 105 सीए संगमनेरात, 105. आता सीए 105 आहे म्हणजे व्यापार किती मोठा असणार आहे. अख्ख्या जिल्ह्याचे मिळून 100 सीए आणि संगमनेरचे 100 सीए. आणि म्हणून ही जी प्रगती संगमनेरची झालेली आहे ती बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून झालेली आहे, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला 20 तारखेला मतदान करायचंय. मी कायम सांगत आलो की आजपर्यंत जो विकास आपण केला तो विकास एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून करता आला. परंतु आता जर मोठं काम करायचं असेल, आमचं स्वप्न आहे. इथं कतारवाडी, आता संजय गांधी नगर आहे, वडारवाडी आहे. आम्ही संगमनेरच्या पूर्ण सर्वे केलाय. संगमनेरमध्ये 2500 असे घर आहेत की जे एकतर भाड्याच्या घरामध्ये राहतात किंवा सरकारी जमिनीवर राहतात. या सगळ्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, हा आमचं पुढचं स्वप्न आहे. अनेक वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतोय. अमरला माहिती आहे, शशीला माहिती आहे, दुसऱ्या बैठका आम्ही घेतोय. नितीन आबंगला माहिती आहे. कोर्ट मॅटर असेल तर कोर्ट मॅटर आम्ही सांभाळले, त्याचे प्लॅन केले. आणि या लोकांना हक्काचं घर देण्याचं काम आता आपल्याला पुढच्या काळात करायचं. संगमनेरचं नाव संगमनेर पडलंय कारण याच्यामध्ये 3 नद्यांचा संगम आहे. माळुंगी, आडळा आणि प्रवरा या मुख्य 3 नद्यांचा संगम असलेलं गाव म्हणून संगमनेर नाव पडलेलं आहे. या तिन्ही नद्यांचा एक नदी जोड प्रकल्प करून अतिशय सुंदर असं नदीवर आपल्याला डेव्हलपमेंट आता करायची. त्याचा जवळजवळ 300-350 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे. पण हे सगळं करायचं असेल तर मोठी सत्ता आपल्या हातात असली पाहिजे. नुसतं मंत्री असून आमदार असून हे काम होऊ शकत नाही. 1980 साली विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले, पण खऱ्या अर्थाने लातूरचा विकास विलासराव देशमुख जेव्हा 1999 ला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर झाला. शरद पवार 67 साली आमदार झाले, पण बारामतीचा खरा विकास 1978 पासून चालू झाला जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस 99 ला आमदार झाले, पण नागपूरचा खरा विकास तेव्हा चालू झाला जेव्हा 2014 ला ते मुख्यमंत्री झाले. 95 ला अशोक चव्हाण आमदार झाले, पण खऱ्या अर्थाने नांदेडचा विकास तेव्हा चालू झाला जेव्हा ते 2005-06 साली मुख्यमंत्री म्हणून आले. आणि मग मुख्यमंत्री पद जे आहे ते मिळण्याची ताकद आता आपल्या नेत्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून जातो येतो इकडे बाकीच्या गावांमध्ये जातो, प्रतिष्ठा आपली निर्माण झालेली आहे. आणि ती प्रतिष्ठा आपल्याकडे निर्माण होण्याचं काम बाळासाहेब थोरात आहे. आणि म्हणून 20 तारखेला सगळ्यांना वाटतंय 1 लाख मतांनी बाळासाहेब थोरात निवडून आले पाहिजे. कोणाकोणाला वाटतं 1 लाख मतांनी बाळासाहेब थोरात आले पाहिजे? 1 लाख मतांनी जर बाळासाहेब थोरातांना निवडून आणायचं असेल तर या वॉर्डामध्ये 90% मतदान झालं पाहिजे. सकाळी 7 वाजता मतदानाला निघावं लागेल. 90% मतदान झालं पाहिजे आणि त्याच्यात 90% पंजा असला पाहिजे. तर आपण 1 लाख मतांनी बाळासाहेब थोरातांना निवडून आणू शकतो. आणि म्हणून त्यासाठी तुमची आमची सगळ्यांची एकत्र काम करण्याची तयारी असली पाहिजे. लोग भी हमारे साथ है और अब तो हमारे साथ शिवसेना
उद्धव बाला साहब ठाकरे भी पार्टी हमारे साथ आई हुई है, अमर कतारी हमारे यहाँ के शहर प्रमुख है, राष्ट्रवादी भी हमारे साथ है। तो सारे हम लोग मिलके यहाँ पे बालासाहेब थोरात को 20 तारीख को 1 लाख वोटर से चुन के लाएंगे और संगमनेरला आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय। ती वेगळी उंची घेऊन जात असताना आपला नेता राज्यातल्या टॉपच्या नेत्यांमध्ये असला पाहिजे, हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 नंबरला नाव असलेल्या बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांच्या नावापुढच्या पंजाब बटन दाबून आपण त्यांना 1 लाख मतांनी निवडून द्यावं असं आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। बड़े नेता है, लेकिन हम भी तो काम करते हैं नेताओं के साथ। तो बड़े नेता है लेकिन डाउन टू अर्थ नेता भी है, ऐसा मैंने अनुभव किया। एक नेता में कद के साथ विनम्रता हो, उसका संगमनेर के हमारे नेता थोराट साहब ने मुझे देखते हैं। और यहाँ पर लड़ाई ये नहीं कौन जीत रहा है कौन हारा है, यहाँ तो ये है कि आप 1 लाख तक ले जाओ। मैं तो चाहती हूँ 1 लाख से ऊपर ले, 5 वोट ज्यादा आएंगे तो मेरा हिस्सा मानोगे 1 लाख से। देखो साथियों, माताओं बहनों, चुनाव जो होता है युद्ध ही होता है। मैंने भी 5 चुनाव लड़े और हर चुनाव में ऐसा लगता है कि हम एक युद्ध के मैदान में, लेकिन यही संगमनेर एक ऐसा इलाका है जहाँ लग ही नहीं रहा कोई मैदान। ऐसा लग रहा है सब परिवार के लोग हैं, कोई धर्म जाति का कोई भेद नहीं है, भाई भाई है, सब हिंदू मुस्लिम सब भाई की तरह रहते हैं, परिवारों में एकता है। और सबसे बड़ी खुशनसीबी क्षेत्र की इसलिए भी है कि ये एक ऐसा परिवार है, क्योंकि देखिए जब आप कहीं जाते हैं ना तो आजकल ये अपने पास इंटरनेट है, तो आप पहले ही देख लेते हैं हम कहाँ जा रहे हैं, क्या करने जा रहे हैं। ऊंचाई मैंने देखा तो मुझे पता चला कि इनके पिता, उन्होंने कैसे सोचे से एक ऐसी थाती हमारे राजस्थान में बोलते हैं, एक प्रतिष्ठा स्थापित की जिसके आधार पर ये सियासत का मैदान नहीं रहा, ये मैदान बना भाईचारे का, प्रेम का, एकता का। और सबका ये कहना है कि साहिब जीतेंगे बहुत बड़े। जो प्रतिद्वंदी उनका प्रचार तो मुझे नहीं दिखाई भी नहीं देता। मैं भी घूम रही हूँ 5 दिन से, तो मुझे सिर्फ हमारे लोग ही नजर आते हैं। और सबसे अच्छी बात यह है कि इस बार कांग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे जी की वाली पार्टी, शिवसेना और एनसीपी के हमारे शरद पवार जी का आशीर्वाद सब एक साथ सम्मिलित हो गया। तो जब इतना बड़ा एकता एक साथ दिखाई दे रही हो तो आम जन भी महसूस करता है कि हमें सच्चाई के साथ खड़े हो जाना चाहिए। आपने देखा कि आपने क्या पूरे भारत ने देखा कि कैसे छल कपट के साथ एक राज्य में सरकार बनाई गई। ताकि मैं भी 25 साल से सियासत में हूँ, लेकिन मैंने ऐसी बेईमानी कहीं नहीं देखी, ऐसे वर्टिकल डिवीजन कर दिया। लेकिन महाराष्ट्र की जनता को साधुवाद है। हम तो कई बार समझाने जाते थे ना अपने चुनाव में, इतने सालों से चुनाव लड़े, तब भी जनता भ्रमित हो जाती थी कौन किस सिंबल पे लड़ रहा है। लेकिन साधुवाद है महाराष्ट्र की जनता को, जिन्होंने देखा कि कैसे विभाजन हुआ लेकिन अपनी निष्ठा से नहीं। और आज जो संकल्प आपने लिया है उसका परिणाम ये होगा कि महाविकास अघाड़ी की सरकार पूर्ण बहुमत के साथ बनेगी। और मुझे देखो क्या होता है ना पार्टी में, ऐसे हम नहीं बोलते डायरेक्ट कौन क्या होगा, लेकिन मैं इतना जरूर जानती हूँ। मैं जब यहाँ आई ना जिस दिन, तो मैंने सोचा कि यहाँ कुछ करने को ही नहीं है। सोनीपत में तो सुबह निकलती थी, रात का पता नहीं चलता था, ये मीटिंग करो वो मीटिंग करो, क्योंकि हमारे कैंडिडेट को ईडी ले गई। तो कैंडिडेट था ही नहीं मैदान में, तो हम ही चुनाव लड़ रहे थे। तो मैंने सोचा मुझे क्या करना चाहिए। तो मैं क्या कांग्रेस की राष्ट्रीय प्रवक्ता की पैनल में भी रही हूँ और राजस्थान की मीडिया चेयरपर्सन भी रही। मैंने 11 साल तक प्रवक्ता का काम किया राजस्थान। आपके सचिन सावंत जी है ना, वो हमारे साथ हुआ करते थे, इसमें मैंने छोड़ दिया प्रवक्ता। तो मैंने सोचा कि मैं एक वीडियो बना देती हूँ और मैंने उसको अपलोड कर दिया सोशल मीडिया पे। अब हरप्रभ रह जाओ। आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने राजस्थानवरनं काँग्रेस पक्षाच्या सरकारमधील असणाऱ्या गेहलोत साहेबांच्या सरकारमधील असणाऱ्या माजी मंत्री अर्चना शर्मा या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आपले नगरसेवक मान्य श्री नितीन अभंग, मान्य श्री किशोर टोकसे, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे मुन्ना बापते, आमचे बापते दादा, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक पप्पूभाई कानुरेताई, त्याचप्रमाणे सोमेश्वर दिवटे व सर्व उपस्थित येथे अमर भाऊ सर्वच आता पुढच्या सभेसाठी इंदिरानगरमध्ये, पुढची सभा इंदिरानगरमध्ये
सुरू होतीये, त्यासाठी पुढच्या सभेला सर्वजण गेलेले आहेत बंधू आणि भगिनींनो. लोहारेवरनं सुद्धा आमचे पल्लू पाटील या ठिकाणी आलेले आहेत. नमस्कार. टोपीवाले आहेत, एकदम आवड आहे राजकारणाची, त्यामुळे तर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. बराच वेळ झाला मीटिंग चालू आहे. पुढच्या अजून जवळजवळ 2-3 सभा शहरामध्ये होणार आहे. याच्या पुढची सभा इंदिरानगर गल्ली नंबर 5 मध्ये मसोबा मंदिराजवळ मोठी सभा आहे, ती सुद्धा मोठी सभा आहे. आणि त्यानंतर आपल्याला अलका फ्रूट जवळ दिल्ली नाका या ठिकाणी 3री सभा आहे. साहेब आता हिवरगाव पावसाच्या सभेमध्ये आहेत, त्यानंतरच्या अजून 1-2 सभेमध्ये आहेत आणि येण्याचा ते प्रयत्न करत आहे. म्हणून आपण सर्वजण अजून बोलतच आहोत. सगळ्यांना कंटाळा आला असेल, परंतु या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे हे सुद्धा छान सगळी माहिती आपल्याला देऊन गेलेली आहे. खरं तर माझ्या आयुष्यातील म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझे मामा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे 3 वेळेस लोकसभेचे मंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते. मी अगदी 10 वर्षाची असेल, 9 वर्षाची, तेव्हापासून मी काँग्रेसचा प्रचार करते. छोटी होते तसे बैलगाडीतून जा, ट्रेलरमधून जा, असा तो प्रचार असायचा गावोगाव. आणि त्यानंतर माझे वडील 78 साली उभे राहिले. ती 4थी निवडणूक झाली. आता साहेबांच्या 8 झाल्या म्हणजे 12 झाल्या, डॉक्टर साहेबांच्या 4 झाल्या म्हणजे परत 12-4 म्हणजे 16 झाल्या. सत्यजितची 1 झाली आणि परत साहेबांची ही 2, 17, 18. मी 18 वेळेस विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या प्रक्रियेत आहे. आणि तुम्ही सुद्धा मला खूप मोठं शहराचं नगराध्यक्षपद दिलं आणि खूप प्रेम केलं माझ्यावर, खूप प्रेम. कदाचित तुमच्या प्रेमाला मी कमी पडले असेल, पण माझ्यावर खूप प्रेम केलं. अगदी वयोवृद्धांपासून तर छोट्या मुलांपर्यंत मी कुठे गेले तर छोटी छोटी मुलं सुद्धा मला हाक मारतात. 3 वर्षाची मुलं हाक मारतात, 4 वर्षाची मुलं हाक मारतात. आणि जे काम मी केलं स्वच्छतेचं या शहरामध्ये, कारण माझे वडील ओ मेरे पिताजी थे, यहाँ का सहकार जो खड़ा किया, मैं इनकी छोटी बहन है, साहब की छोटी बहन है मैं. तर त्यांनी जो सहकार उभा केला, खरोखर दादाने रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ केली. 60 वर्ष अखंड त्यांनी हे काम केलं. अगदी हॉस्पिटलमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत, अगदी त्यांचा मृत्यू होण्याच्या 8 दिवस आधी त्यांनी थोरात साहेबांना आणि डॉक्टर तांबेंना बोलावून घेतलं आणि सांगितलं की मला तुम्हाला दोघांना एक सांगायचंय की तळेगाव दिघेला मुलींना शिक्षण देत नाही, मुलींचे 10वी झाले की लग्न होत आहे. तर माझी इच्छा आहे की या 8 दिवसातच तिथं सिनियर कॉलेज उभं राहिलं पाहिजे. हे दोघेही चकित झाले. 8 दिवसात सिनियर कॉलेज. आणि खरंच आता दादांची इच्छा आहे तर तिथं खरंच 8 दिवसात भाड्याच्या खोल्या घेतल्या. दादांना माहिती इथं आलेल्या, या 8 दिवसात भाड्याच्या खोल्या घेऊन तिथं सिनियर कॉलेज चालू झालं. दादांनी अजून सांगितलं की तिथं सायन्स साईड काढा, म्हणजे त्या मुली इंजिनियर डॉक्टर होतील, पुढचं शिक्षण घेतील, परदेशात जातील. तुम्हाला सांगते इतकी मोठी संख्या आहे. आता मोठं कॉलेज त्या ठिकाणी उभं राहिलं. मुलींची लग्न थांबली. मुली प्रत्यक्ष अगदी डिग्री घेत आहेत, वेगवेगळ्या डिग्री घेत आहेत. सायन्स साईड आहे त्यांच्यासाठी सुंदर कॉलेज, अशा प्रकारचं लॅबोरेटरी असं उभं राहिलं. म्हणजे जी मनामध्ये इच्छा होती ती निश्चित दादांनी पूर्ण केली. निळवंडे धरण व्हावं म्हणून तुम्हाला अजून सांगते, कदाचित आपल्याला माहीत नसतं, ते आमच्या तांबे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते शेवटचे. आणि त्यांनी एकच हट्ट धरला की मला आता घरी न्या. तर मी म्हटलं की घरी कशासाठी? आता दादा तुम्हाला थोडंसं बरं वाटत नाही, तुम्हाला ऑक्सिजन लावा लागतो. ते नाही म्हटले मला घरी न्या. आणि घरी न्या. आणि त्यांनी तो फोटो डोळे भरून पाहिला. आणि जेव्हा ते पाणीपट्टा असा फोटो होता, त्यांचे डोळे सुद्धा भरून आले. दुपारची वेळ होती, 2 वाजले होते. आणि ते म्हटले आता मला मस्त ज्वारीची भाकरी पिठलं करा जेवायला. आणि खरंच त्यांना ज्वारीची भाकरी पिठलं केलं. ते जेवत होते आणि जेवता ते परत कोमामध्ये गेले. म्हणजे इतका ध्यास काही गोष्टींचा घेतलेला होता. ते आपल्याला शहराला पाणी आलं, सत्यजितने सांगितलं आणि सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा पाणी आलं तेव्हा एवढा आनंद झाला. कारण काहींचे लग्न मोडले होते या गावात. पाणी नाही, खड्ड्यातून पाणी काढतं. मग लोक म्हणायचे तिथं कशी काय पोरगी द्यायची, तिथून खड्ड्यातून पाणी काढतं, तिथं आपल्या पोरीला त्रास होईल म्हणून लग्न मोडले. तर काही माझी नगरसेवक लग्नाच्या आधीच नगरसेवक झाले होते.
त्यांचेही लग्न मोडले होते डॉक्टर तांबेंच्या काळामध्ये. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. खूप प्रगती आपल्या तालुक्याची आहे, शहराची आहे. तुम्हाला फक्त मी थोडक्यात काही आकडेवारी सांगते की अशी आकडेवारी आहे की जे मार्केट आहे आपलं ते अतिशय मोठं मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना नाही, जसं पाणी फिरतं तसं मार्केट फिरत असतं. तो पाईप टाकला गेला, आता ते म्हणतात आम्हाला पाणी द्या. आता आपण कसं पाणी द्यायचं? आपण इतक्या लांबून पाणी आणलं ग्रॅव्हिटीने, म्हणजे अगदी आपल्याला डायरेक्ट पाणी येतं टाक्यांमध्ये आणि डोंगरामधलं गोड सुंदर पाणी येतं आणि ते इथे आपण परत शुद्धीकरण करतो आणि ते पाणी आपण शहराला देतो. आता शिर्डीचे लोक म्हणतात आम्हाला याच्यातून पाईपलाईन द्या, पण आपण काय कुणाला द्यायला तयार नाही. त्यांनी आधी डोकं चालवायला पाहिजे होतं ना, त्यांनी त्यांचे पाईप टाकायला पाहिजे होते. कुणाच्या शेतातून, कुणाच्या खडकातून, डोंगरातून अशी ही पाईपलाईन आली. साधी गोष्ट नाही. अगदी रोजच्या रोज गोड पाणी येणं, 1 तासभर पाणी येणं ही साधी गोष्ट नाही. त्याच्यावर खूप मोठं काम यातनं केलं आणि म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं की आता पाटाला पाणी आलं, आता तिच्या चाऱ्यांना पाणी आलं, तिच्या ओढ्यांना पाणी आलं आणि विहिरींमध्ये सुद्धा पर्क्युलेशन झालं. त्यामुळं ते आपलं शेतकरी आहे जे साधारण आपल्याला ऊसाची जी शेती आहे, गन्ने की शेती बहुत बडी है इधर, फॅक्टरी है शुगर फॅक्टरी. तर 900 कोटीचं पेमेंट आपल्या शेतकऱ्यांना वर्षभरात होतं. 900 कोटी. आणि ते कुठे येतात? बाजारातच येतात. 900 कोटी काय कोणी घरी ठेवतं काय शेतकरी? बायकाला येत म्हणतात आम्हाला काहीतरी घ्या ना. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कपडे होतं, लग्न येतं, वस्तू येतात. किती लग्न होतात आपल्याकडे, किती मंगल कार्यालय आहेत, त्याची केवढी मोठी उलाढाल आहे. दिवाळीची, रमजानची, नाताळची, त्या सगळ्यांची मोठी उलाढाल आहे. आणि म्हणून यातनं इतकी मोठी उलाढाल होती. 900 कोटी ते दूध संघ आहे आपला राजहंस, त्याची 700 कोटीची उलाढाल या ठिकाणी होती. आणि दुसरं म्हटलं तर आपले शेतकरी जे टोमॅटो पिकवतात, डाळिंब पिकवतात, फ्लावर, कोबी, कांदा, इतर भाजीपाला पिकवतात, त्यांचे रोजचे 5 कोटी रुपये कॅश त्यांच्याकडे येतात आणि ते सुद्धा बाजारात येतात. आता 365 गुणिले 5 केलं तर किती मोठा आकडा आहे. तर जो आकडा सांगितला जातो. आणि दुसरं सांगायचं तर आपल्याकडे अगदी हैदराबाद, म्हणजे हैदराबादला संपूर्ण भारतभर अंडी हैदराबादवर येत होती अंडी. तर हैदराबाद 1 नंबर होतं. पण आपलं जे देवकवठे गाव आहे, त्याला आधी सोरकवठे म्हणायचे, ते देवकवठे गाव जिथं पाणी नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी पोल्ट्री उभ्या केल्या. निळवंड्यांनी सुद्धा डाळिंबाची शेती केली, अगदी टँकरवर केली. यांनी पोल्ट्री टँकर उभ्या केल्या. आता तर सगळीकडेच पाणी फिरलं. तर त्याच्यातनं रोजचं ते दूध 10 लाख रुपयाचं दूध त्या देवकवठ्यात नाही. तर दुष्काळ होता, मुली देत नव्हते कोणी. अगदी बिचारी एखादी काळी सावळी असेल तर देवकवठ्याला, चोरकवठ्याला मुलगी द्यायचे, देत नव्हते कोणी, तर देतच नव्हते. तर अशी परिस्थिती होती. तर आज तिथं इकडं तिकडं फिरतात, पण त्यांचा सगळं चित्त आपल्या जवळ असतं. गावात काय चाललंय, कोण काय करतंय, सगळं त्यांना माहीत असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये. प्रत्येकाने चांगलं लक्ष द्यायचं, चांगलं मतदान घडून आणायचं. कुणाच्या मनामध्ये काही शंका असतील, कुणाला कशाविषयी वाईट वाटलं असेल तर आपण त्यांना सगळ्यांना समजावून सांगायचं आणि तशी कल्पना आपण सर्वांना द्यायची. म्हणजे आपलं एकंदरीत चांगलं मतदान होऊन या ठिकाणी आपल्याला 1 लाखाच्या पुढे लीड साहेबांना या ठिकाणी द्यायचं आहे. तर मी सर्वांना विनंती करते की आपण 20 तारखेला अनुक्रमांक 2 वर पंजा आहे, तिथं व्यवस्थित नाव लिहिलेलं आहे. पंजाच्या पुढे बटन दाबायचं, बटनाचा आवाज येईपर्यंत दाबायचं, कारण दाबल्यानंतर पुढे आपल्याला परत ते दिसतं आणि मग आपण तिथून निघायचं आणि चांगल्या प्रकारचं मतदान घडून आणायचं आपल्या पुढच्या प्रगतीसाठी. आणि त्यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे, सीएम बनवायचं आहे त्यांना. आता ते सीएम तर आपणच सीएम असं होणार आहे आणि अधिक प्रगती आपली होणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना मनपूर्वक ही सगळी विनंती करते. अर्चनाताई या इथं आल्या. आमचं काय होतं, मराठीत घुसत हिंदी बोलता रोज मराठी बोलून येतं आम्हाला हिंदी, म्हणजे आता है बोलने को, लेकिन ज़्यादा आदत नहीं रही ना, इसलिए उसमें मराठी आता है थोड़ा, इसलिए मैंने बोलने का प्रयत्न नहीं, ट्राई नहीं किया. तो आप आई, हमें बहुत खुशी हो गई. आप गहलोत साहब के मंत्रिमंडल में आई थी. जय